तर मित्रांनो, ही गोष्ट आहे या वर्षीच्या पावसाळ्यातली, जेव्हा आम्ही कॉलेज मित्र गेलो होतो तामिनी घाटाच्या अविस्मरणीय बाईक राईडवरती. इमॅजिन करा, एक अशी जागा तिथे सगळीकडे हिरवेगार डोंगर आणि त्यांना टेकणारे ढग, तसेच त्याच ठिकाणी असणारे असंख्य वॉटरफॉल. माझं मन आतल्या आत मलाच सांगत होतं की फिलिंग ढगात. असं वाटत होतं की स्वर्गातच आलोय आणि एका कोपऱ्यात बसून निसर्गाचा हा चमत्कार अनुभवतोय. घाटात रायडिंग करताना असं वाटत होतं की प्रत्येक डोळ्यासमोर दिसणारा नजारा फ्रेममध्ये कॅप्चर करावा. पण हा प्रवास वाटतोय तेवढा सोपा नव्हता. खूप अडचणी आणि आव्हाने निसर्गाने आमच्यासमोर वाढून ठेवली होती. काय रस्ता हा, पाहिजे एक नंबर रस्ता. जरासा उतरतीचा मार्ग आहे, त्यामुळं जरा रिस्की विषय आहे जरा. चला तर मग सांगतो तुम्हाला गोष्ट तामिनीची. गुड मॉर्निंग भावांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आम्ही आज परत एकदा निघालोय तामिनी घाट एक्सप्लोर करायला. किती जण आपण रे? 9 गाडी आणि 19 जण धुळला करणार आहेत तामिनी घाटात. स्टे ट्यून. तर मित्रांनो, आमचा दिवस चालू झाला नाही तोवर एक अडचण आल्या. जरा दाखव रे, काय झाला विषय. जरा गाडी चालू कर जरा. शो प्रॉब्लेम झाला बघा. काय नाही, काय पनवती लागल्यात आम्हाला. आता जरा पोरं जरा गेल्यात मेकॅनिकलला बोलवायला, बघूया काय होते काय नाही. तर आम्हाला ही गाडी इथंच लावा लागणार. आता मेट्रो स्टेशनला आम्ही वनाजला, आणि ही गाडी इथंच लावा लागणार आहे आम्हाला. आणि टेबल सीट घेऊन जायला पाहिजे त्या दोघांनी, कृष्णाला आणि यशला. वाटलं नव्हतं आमच्या प्रवासाची सुरुवात अशी होईल, पण काय करणार, आलिया भोगासी असावे सादर. तर मित्रांनो, अधिकृतरित्या तामिनी घाटात आम्ही आता एंट्री केलेली आहे. अडथळे आलेले आहेत थोडेफार, पण आम्ही तटलेलो नाही आणि तटणार पण नाही. तुम्हाला पुढचा नजारा दाखवतो 2 मिनिटं. जबरदस्त एक्सपिरियन्स मी सांगू शकत नाही. काय ज्यांच्यासोबत मी जवळजवळ 4 वर्ष एकदम सुखात आनंदात घालवली, त्याच्यासोबत 4 वर्ष इंजिनिअरिंग लाईफ स्पेंड केली, त्यांच्यासोबत मी ट्रिप एन्जॉय करतोय, बाईक राईड एन्जॉय करतोय. बरोबर, माझ्यासाठी हा लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता. ह्या नागमोडी वाटा, डोळ्यांना थक्क करणारे लँडस्केप, बारीक पडणारा पाऊस, त्यातच डोंगरांना टेकलेले धुके पाहून वाटत होतं की ही बाईक राईड संपूच नाही. बाईक राईड करताना मजा येत होती, पण जरा अधूनमधून धुकं पाऊस येत असल्यामुळे पुढचा रस्ता क्लिअर दिसत नव्हता. आता जरा आम्हाला गाडी इथून पुढे जरा सांभाळून चालवावं लागणार आहे. जरा धुक्याचा रस्ता चालू झालेला आहे, त्यामुळं अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जरासं आता सांभाळून गाडी चालवायला पाहिजे. आपल्या जीवापेक्षा काही मोठा आहे का नाही, त्यामुळं सांभाळून धीरज. काय काय जवळजवळ 80 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आम्ही या ट्रिपच्या मेन स्पॉटवरती जाऊन पोहोचणार होतो, आणि तो मेन स्पॉट होता सावळ्या घाट व्ह्यू पॉईंट. मध्यंतरी याच पॉईंटची रील प्रचंड व्हायरल झाली होती, म्हणून आम्ही ठरवलं की एकदा जाऊन बघून यायलाच लागते. मामा सावळ्याकडे रस्ता जातो ना. त्याला मामाने आपल्याला रस्ता सांगितलेला आहे. सावळ्या घाटला हा रस्ता जातोय. स्पॉट बघा, स्पॉट बघा. इथं पण जरा लवास सारखा विषय झालाय. चेकपोस्ट आहे इथं पण, आणि इथं पैसे मागायला आमच्याकडे. किती किती आहे प्रति गाडी? प्रति व्यक्ती 50 रुपये चार्जेस आहेत. धीरज, काय म्हणायचं तुम्हाला यावर? ही जी प्रवाशांची लुटमार व्हायला आल्या त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? ना पावती नाही, काय नाही, कसले 50 रुपये. थिंक आम्हाला इथे गाड्या पार्क करायला लागणार आहेत, आणि इथूनच आपला ट्रॅक चालू होणार आहे असं वाटतंय मला. परतेवाडी म्हणून गाव आहे, त्या परतेवाडी. त्या परतेवाडी गावातूनच आपला इथं खरं ॲडव्हेंचर आपलं चालू होणार आहे. लेट्स सी, आता ट्रॅकला सुरुवात होणार आहे. थोडंफार आता नाश्ता करून घ्यायचं म्हणतोय. बघू, वडापाव काय इथं काय भेटते का आपल्याला. हे काय नाश्ता आहे का रे? काय नाश्ता आहे?
वडापाव काय काय चिकन कॅपिचिनो आहे का कॅपिचिनो सगळं कॅपॅचिनो आहे, परत लाटे वगैरे सगळं, स्टारबक्स वगैरे तुम्हाला काय पाहिजे असेल सगळं अवेलेबल आहे आपल्याकडे. तर रिअल ट्रॅक आपला आपला सुरू झालेला आहे अँड वी आर हेडिंग टुवर्ड्स सावळ्या घाट व्ह्यू पॉइंट. चलो चलते रहो. नुकतीच ट्रेकला सुरुवात झाली होती, पण आमच्या सगळ्यांची तोंड पडली होती, कारण ज्या अपेक्षेने आम्ही आलो होतो ते व्ह्यू दिसतील की नाही याबद्दल शंका येत होती. धुक्यामुळे सगळं ब्लॉक झालं होतं, अक्षरशः काहीच दिसत नव्हतं. इथं कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू पॉइंट आहे आणि तुम्हाला थांबा मी नयनरम्य व्ह्यू दाखवतो. बघा नाहीये एन्जॉय बघा. कुंडलिका व्हॅली इथून बाकी नाही व्ह्यू बघा लागतोय. थांबा व्ह्यू बघा, कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू बघा. तर गाईज ह्या धुक्यामुळं ट्रिपचा मूड जायला नको असं वाटतंय मला. हे धुकं लवकरात लवकर कमी झालं पाहिजे. 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत तरी हे धुकं कमी झालं पाहिजे, तरच आम्हाला या ट्रिप सक्सेसफुल होईल आमची. ही धुक्यानं सगळी ट्रिपची वाट लावल्या. आम्ही येईपर्यंत हवी आम्हाला दिसायला पाहिजे. होपसो. चेक करता धरता निखिल भैया पोद्दार आहेत. आमचा प्लॅन होता काळू वॉटरफॉलला जायचा, पण ह्या माणसानं आम्हाला इथं घेऊन आलाय. जर काय झालं काय दिसलं नाही आम्हाला, हे सगळं धुक्क बी काही असं राहिलं काही नाही, आम्ही पहिला काहीच नाही याला बोलणार काय तर बोलणार याला. सगळ्यांचं मत घेऊन चालू होतं सगळं, हा बर वैयक्तिक काही नाही. बर. लोकशाही आहे ना आपल्या. हा, लोकशाही सार्थक आय एम आस्किंग समथिंग टू यू. मला कुठं अरे ऐक तर माझं, मी काय म्हणतोय काय तुला वाटतंय धुकं बी काय नाही, एवढं आपण 80 किलोमीटरवरून इथं आलोय आणि हे एवढं सगळं धुकं आहे आणि सगळं आपला व्ह्यू ब्लॉक करायला आले आणि आपल्याला कळना झाले आपल्याला कुठं जायचंय, वाट पण माहित नाही, धुक्यात काय कळना झालं आपल्याला. वाटतंय का तुला आपण ही ट्रिप आपली सक्सेसफुल होईल काय? धुकं बघून तर काय अंदाज दिसत नाही, पण आता आलो एवढ्याला म्हणलं वर जाणंच आहे, गरजेचं आहे. हा आता चला बघूया काय होतंय, बघूया. लेट्स होप वी विल सी द रिअल एक्सपिरियन्स. सावळ्या घाट इथं बोर्ड आहे काय, सावळ्या घाट इथं दाखवते बघा. या रस्त्यानं आपल्याला सावळ्या घाटात जायचं आहे. हा रस्ता गेलाय खाली सावळ्या घाटाला. पोरांची फाटल्या. इथून पुढचा ट्रेक थोडा चॅलेंजिंग होणार होता. तीव्र उतार आणि साईडला खोल दरी होती. आमचं एक चुकीचं पाऊल जीवावर बेतलं असतं. त्यात बारीक पाऊस पण चालू होता, त्यामुळं पाय ठेवायला ग्रीप भेटत नव्हती. रस्ता बाई एक नंबर रस्ता. जरासा उत्तरेचा मार्ग आहे, त्यामुळं जरा रिस्की विषय आहे. जरा मला दाखवतो थांबा, जरा मज्जा दाखवतो थांबा, ॲडव्हेंचर दाखवतो. साईडला अशी खोल दरी आहे आणि अशी एका साईडनं वाट आहे. जर एक चुकीचं पाऊल आणि आम्ही डायरेक्ट या दरीत, त्यामुळं लय सांभाळून आम्हाला सगळं करायला लागलं. हा तर ट्रेलर होता, खरा पिक्चर इथून चालू होणार आहे बघा आता तुम्ही. तर आता मला पण जरा कॅमेरा बंद करायला पाहिजे काय काय ठिकाणी, पण दाखवतो जिथे शक्य आहे दाखवतो मी. पण मला स्वतः जीवाची काळजी घेतली पाहिजे, मग ब्लॉग केला पाहिजे. नाहीतर मग पुढच्या ब्लॉगमध्ये RIP स्टेटस आहे आपला. एवढं जीवावर उदार होऊन हा सगळा खटाटोप ज्यासाठी चालू होता ते दृश्य बघायला मिळणार की नाही हे सगळं निसर्गावर सोडून आम्ही पुढे चालत होतो. शेवटी सगळं निसर्गाच्या हातात होतं. जरा रिस्की पाहिजे माझी पण जरा तगमग चालती इथं, पालखी चालती जरा माझी पण इथं, ह्या सगळ्याची पण एवढा सगळा खडतर ट्रेक करून आम्ही खाली आलो तर खरं, पण धुकं काय जायचं नाव घेत नव्हतं. धुकं पण होतं आणि गरमी पण होती. वेगळंच वातावरण झालं होतं तिथं. निसर्गाच्या मनात नेमकं काय चालू होतं ते काय कळत नव्हतं. शेवटी आम्ही सावळ्या घाट पॉईंटला आलो, तरी पण सिच्युएशन सेम होती. मित्रांनो, जो समोर दिसतोय हाच आहे तो सावळ्या घाट व्ह्यू पॉइंट. आणि खाली खोल दरी दिसायला आम्हाला, फक्त सगळं धुक्याने सगळं माकलंय, सगळे धुकं दिसायला, पांढरं दिसायला लागले. काय तुम्हाला मी काय दाखवत, मी स्वतः नाराज झालोय. आता आम्ही इथं एक तासभर थांबणार आहे, जरा वाट बघूया काय ॲटमॉस्फिअर जरा क्लिअर होतं का, धुकं क्लिअर होते का. नाहीतर मग तोच जो ट्रेक करून आम्ही खाली आलो त्याच ट्रेकनं आम्हाला परत, त्याच वाटेनं आम्हाला परत चढती करायला लागणार आहे. या पॉईंटला आम्ही आशा सोडली होती. एवढं सगळं करूनही हाती काय तर निराशा. बट नेचर हॅज डिफरंट प्लॅन फॉर अस. अचानक हळूहळू धुकं जायला लागलं, तेव्हा कुठं जरा बरं वाटलं. एक
बाजू क्लिअर होत होती. निसर्ग त्याचे अविस्मरणीय रूप आम्हाला हळूहळू दाखवत चालला होता. ते म्हणतात ना, सब्र का फल मीठा होत आहे, ते काय खोटं नाही. धुकं क्लिअर झालं आणि आमच्या समोरचे दृश्य होतं त्याला निसर्गाची मायाच म्हणायला लागेल. हा एक्सपिरियन्स मी शब्दात सांगू शकत नाही. वन ऑफ द बेस्ट मेमरी ऑफ माय लाईफ टाईम. भावानो, सावळा घाट कसा होता? पण यानंतर आमची खरी परीक्षा होती. जो ट्रेक करून आम्ही खाली आलो होतो तोच ट्रेक करून परत वरती जायचं होतं. परतीच्या ट्रेकला आम्ही सुरुवात केली. एनर्जी तर पूर्ण डाऊन होती, पण भूक पण लागली होती. लवकरात लवकर वरती पोचायचं होतं कारण अजून पुढचा प्रवास बाकी होता. दुपारचे 12 वाजले होते. ह्युमिडिटी पण वाढली होती. त्यात आमच्याकडचं पाणी पण संपलं होतं. पूर्ण डिहायड्रेशन झालं होतं, त्यामुळे थकवा येत होता. आता मात्र चढणं अशक्य वाटत होतं. अंगाची लाईलाई झाल्या, वाट लागल्या वाट अक्षरशः. डिहायड्रेशन झाले, बघू शकताय तुम्ही. घामाच्या धार लागल्यात तरी पण सुट्टी नाही. या पूर्ण ट्रेकमध्ये निसर्ग आम्हाला टेस्ट करत होता. कधी पाऊस तर कधी ऊन. त्यात आमच्या जवळचं पाणी आधीच संपून आम्ही खूप मोठी चूक केली होती. हेच एक्सपिरियन्स आम्हाला टफ बनवत होते आणि नवीन आव्हानांना जिद्दीने सामोरं जायला शिकवत होते. सगळ्यांची पालखी झाल्या, पालखी झाल्या बघा सगळ्यांची. सार्थक बघा, सर्वेश हाय का स्टॅमिना? नाही. हालत टाईट झाल्या सगळ्यांची. आता थोडासा एक वरती पॅच राहिलेला आहे. तो पॅच कंप्लीट केल्यानंतर ना आपला सावळ्या घाट हा पॉईंट होतोय. नावावरनं वाटते की सावळ्या घाट म्हणजे काय, घाट वगैरे काय असं काय आहे काय, तसं नाही. फक्त ते एका व्ह्यूला किंवा व्हॅलीला एक नाव दिलेलं आहे. असा घाट असा काय नाही आहे तो. ओके, चलो. एका शब्दात एक्सपिरियन्स तुम्ही जरा शेअर करा तुमचा, एक 2-3 वाक्यामध्ये कसं होतं सावळ्या घाटाचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता सांगा. एकच नंबर एक्सपिरियन्स झाला. म्हणजे चढाई आणि उतरायचं झालं ते कसं झालं जरा सांगा. ते जरा उतरायचं तर खूपच सोपं होतं. बरं. मोटिवेशनलला खाली गेलो, हां पण वर येताना आम्हाला वाटलं नव्हतं एवढी फाटेल. हां, पण फाटली. फाटली शशांक क्या भाई, आमची जिरली. बस जिरली, हो. बस जिरली आमची बस. काहीतरी कुछ तो बोलो भाई, क्या हो गया, हाल हो गया भाई, बुरा हाल हो गया क्या? अब मिल्की बार जाना है. है क्या एनर्जी किरण? बिल्कुल नहीं है ना. खाना खाएंगे मेडिकल पे जाके मिल्की बार. सबका कार्यक्रम हो गया है और रात का कार्यक्रम करने के लिए एक उठा सकते हैं बकरा. उठाय क्या? उठाय क्या? बेस्ट लोकेशनवरती येऊन पोचलोय आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही लंच करणार आहे. पिठलं भाकर खाणार आहे आम्ही. आता जेवण तर रेडी नाही असं आता काकू सांगत आहेत. बघूया आता व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, वी विल सी. सार्थक भूक लागल्या का? मग काय खाणार? जे भेटेल ते खायला तयार आहेत पोरं. सकाळपासून पोरं जरा काही खाल्लं नव्हतं, त्यामुळे जरा आता आम्ही अल्पोपार करतोय. कांदा भजी जेवण होणार आहे आपलं. जोरात चिकन बिकन काहीतरी खायचा बेत आहे, पण तात्पुरतं पोटाला आधार म्हणून नाश्ता करायचा चालू आहे आता. सावळ्या घाटाचा खडतर ट्रेक करून आम्ही परत रायडिंगला सुरुवात केली. पुढचा पॉईंट होता तामिनी वॉटरफॉल. मी आता आलोय तामिनी वॉटरफॉल. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय तामिनी घाट वॉटरफॉल. तुम्हाला तुम्ही बॅक साईडच्या कॅमेरा तुम्हाला दाखवतो. तुम्ही व्ह्यू बघू शकताय. घरात बसून बघा व्ह्यू. जरा या तामिनी घाटात कवा तरी. खूप मोठा वॉटरफॉल आहे. वरती चढल तेवढं कमीच आहे. फक्त आता आम्ही जास्त वर राहणार नाही. ऑलरेडी आम्ही तो सावळ्या घाटाचा ट्रेक करून दमलोय, त्यामुळं जरा इथं आम्ही जरा माघार घेतलेली आहे आणि इथंच बसून आम्ही जरा. आणि सध्या धीरज वर्मा टकलू त्यांच्या जी कायम त्यांनी सवय आहेत, पाणी दिसलं की उड्या मारायच्या, नाचायचं, आंघोळ करायची, त्या परंपरेनुसार आता धीरज वर्मा पण आंघोळ करणार आहेत लवकरच.
निसर्ग सानिध्यात दिवस कधी निघून गेला कळालंच नाही. अजूनही जवळजवळ 150 किलोमीटरचा परतीचा प्रवास बाकी होता आणि त्यात पण निसर्गाने एक वेगळाच ट्विस्ट लिहून ठेवला होता. भावांनो, पुढचं काय दिसन झालंय काय, आता आम्हाला परतीचा रस्ता चालू झालाय आमचा. आम्ही तो वॉटरफॉल एन्जॉय केलाय. आता फुल आता आम्हाला लाईट आणि इंडिकेटरच्या भरोश्यावर आम्हाला गाडी चालवायला लागणार आहे. दुःख पडले अक्षरशः, पुढचं काही दिसत नाही. हे लय रिस्की वाटाले. आता जरा फाटा लागले हळूहळू. जरा समोरनं जर ट्रक बी आला तर काय खरं नाही आमचं. हे बघा अशा गाड्या आलेल्यात समोरनं, हॉर्न वरती आणि इंडिकेटर वरती एका साईडनं आमची साईड धरून आम्हाला जायला लागणार आहे. बघूया ज्योतिबाच्या नावानं चांगलं. तर मित्रांनो, जो धुक्याचा जो रिस्की पॅच होता जरा थोडासा, दुःख अचानक येत होतं. बघा जरा केस बघा, अवस्था बघा, पूर्ण असं बाष्पीभवन झाले. परत एकदा आम्ही प्रवासाला सुरुवात केली छोट्याशा ब्रेक नंतर. पोटेन्शन झालं पण बघा आमच्या वाटेत काय वाढून ठेवलं आहे देवानं. आणि परत पाऊस चालू झालेला आहे, त्यामुळं जरा आम्हाला जरा थांबायला लागलेलं आहे. तर पाऊस थांबल्याशिवाय काय जाता येणार नाही पुढं आम्हाला, कारण कोणाकडेच रेनकोट नाही आहे आमच्यात. तर मित्रांनो, ही होती गोष्ट तामिनीची. अपेक्षेपेक्षा जास्त आव्हाने समोर आली. बट हिंदी फिल्मों की तरह अंत में सब ठीक ही होता है. सांगा मग कमेंट करून कशी वाटली तुम्हाला गोष्ट तामिनीची.